मतदानाला सुरुवात झाली असून सकाळीच आहे ते भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी मतदान केलं आहे, सहपरिवार मतदान केलं आहे। आपल्याबरोबर गणेश नाईक आहेत। सर, काय म्हणाल, मतदान सुरू झालेलं आहे, काय अपेक्षा आहेत? हा लोकशाहीचा महामहोत्सव आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता महायुतीचे सर्वच घटक कार्यकर्ते आणि मतदार अतिशय हिरिरीनं भाग घेत आहेत आणि हिरिरीनं काम करत आहेत। जगाच्या पाठीवर काही देशातली जनता भयभीत आहे, देश सामर्थ्यानं दुर्बल आहे। अशा सर्व जगातील देशातील जनतेला निर्भयता वाटावी, एक अभय वाटावं म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व हे फलदायी ठरत आहे। एकूणच देशाची 75 वर्ष झाली, म्हणजे मागच्या घटकाने काहीच केलं नाही असं म्हणता येणार नाही, परंतु एकूणच लोकशाहीचा जागर निर्माण व्हावा, लोकांमध्ये उत्साह निर्माण व्हावा, लोकशाहीची मूल्य जतन करावी, याकरता माननीय नरेंद्र मोदी यांनी जो जनतेला एहसास दिलेला आहे, विश्वास दिलेला आहे, त्यामुळे भविष्यकाळामध्ये देशाची अर्थव्यवस्था 5व्या स्थानातून 3ऱ्या स्थानाला येऊन जगाचं नेतृत्व, वैचारिक नेतृत्व, आध्यात्मिक नेतृत्व आपल्या भारताच्या नेतृत्वानं करावं, म्हणजे पर्यायानं नरेंद्र मोदीजींनी करावं, अशा प्रकारे जनतेची इच्छा आहे। आज ज्या पद्धतीनं देशामध्ये जनता उत्सुक आहे, 4 तारखेला ज्याला त्याचा निकाल लागेल त्याला नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याकरता जनतेनं मॅन्डेट दिला आहे असं निदर्शनास येईल। आज इथले उमेदवार श्री नरेशजी म्हस्के यांच्याकरता महायुतीचे सर्वच कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। जनतासुद्धा त्या ठिकाणी आपलं कर्तव्य निभावण्याकरता उत्सुक आहे आणि आपण बघता परिसरामध्ये मतदारांचा एकूण जो ओघ लक्षात घेता आणि त्यांनी मतदारांनी सुद्धा विचार केला की दुपारी ऊन फार होणार आहे, उन्हाच्या त्रासामुळे मतदान करण्याकरता लाईनमध्ये उभं राहणंसुद्धा कठीण होईल आणि म्हणून मी मतदारांना आवाहन केलेलं की तुम्ही सकाळी लवकर जाऊन लाईन लावा आणि आपलं मतदान उरकून घ्या। आता तुम्ही ह्युमिडिटी जाणवते, आता ऊन नाही, परंतु तरीसुद्धा एक प्रकारचं म्हणजे घाम तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय काय, तुम्ही धावले नाहीत, पळले नाहीत, आणि हे टाळण्याकरता इन टाईम मतदान करावं आणि लोकशाहीचा हा जागर महाजागर करावा, अशा प्रकारची विनंती मी जनतेला करतो। हा शेवटचा टप्पा आहे, 5 टप्प्यात महाराष्ट्रामध्ये निवडणूक होती, जसे जसे टप्पे होत तसे तिखट प्रतिक्रिया एकमेकांवरती, विरोधकांवरती सुरू होते। बाब असे की महाराष्ट्रातला किंवा भारतातला राजकारणाचा स्तर जो खाली उतरला आहे तो माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न रुचणार आहे। त्याने एक बोललं म्हणून आपण एक बोलावं, अशा प्रकारची भूमिका निर्माण लोकांनी केलेली ही चांगली नाही। लोकशाहीमध्ये मतभेद असले पाहिजे, मनभेद असता कामा नये आणि व्यक्तिगत जीवनापर्यंत येऊन जे काय राजकारण चालले हे समाजाला सुद्धा पटत नाही आणि म्हणून भविष्यकाळामध्ये सगळ्यांनी दुसऱ्याच्या भावना न दुखवता सन्मानित जीवन जगण्याकरता एकमेकाला पूरक ठरावं असा माझा सर्वांना आव्हान आहे। दोन्ही उमेदवार आहेत, शिवसेना असेल, उद्धव ठाकरे गट असेल, दोन्ही ठाण्याचे उमेदवार आहे, नवी मुंबईतला उमेदवार नाही, नवी मुंबईतली जनता थोडी नाराज वाटते। नाही, कशाला, प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या विचाराच्या पूर्तीकरता ज्यावेळेला तुम्ही जीवनाची वाटचाल करता त्यावेळेला आपला तुपला हा भेदभाव तिथे राहत नाही। एखादी भूमिका ठरेपर्यंत त्याच्यामध्ये वादविवाद होऊ शकतो, मतभेद होऊ शकतात, परंतु एकदा भूमिका ठरल्यानंतर त्यामध्ये ठरलेल्या भूमिकेच्या बरोबर जाणं हाच शाण्या माणसाचा निर्णय असतो आणि महायुतीचे सर्वच कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि त्यामध्ये नरेशजी म्हस्के यांना यश मिळेल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्याबरोबर संजीव नाईक आहेत। सर, काय म्हणाल, काय अपेक्षित? मी सर्व मतदार बंधूंना विनंती करेन की आपलं अमूल्य मत देऊन लोकशाही मजबूत करा। महायुतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के यांच्यासाठी पूर्ण कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व
मेहनत आजपर्यंत त्यांनी घेतली, जे काय 20-25 दिवस मिळाले त्याच्यामध्ये प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की बहुसंख्य मतानं नरेशजी मस्के हे निवडून येतील आणि तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान होण्यासाठी आपलं मत देतील आणि ही लोकशाही विकासाच्याकडे दिशेने पुढे घेऊन जातील. सर, भाजपा असेल, शिवसेना असेल, महायुतीचे सर्वच कार्यकर्ते एक दिलाने काम करते. निश्चितपणे या ठिकाणी लोकांमध्ये ही संशय होता लोकांना की असं होणार नाही, परंतु ते झालं. कारण याच्यामध्ये एकच आमचं लक्ष होतं की मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गणेशजी नाईक साहेब, सर्व आमदार, सर्व कार्यकर्ते एक दिलाने लागलेले आहेत. मग याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, इतर आमचे सर्व घटक दल हे सर्व एक दिलानं या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट आपल्याला 4 तारखेला बघायला मिळेल. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी महायुतीचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने कामाला लागले असून नरेश मस्के यांचा विजय होईल अशा प्रकारचा आशावाद नाईक परिवाराकडून व्यक्त होतो. नाईक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.